सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकर यांचं केवळ भारतातच नव्हे तर जगात नाव घेतलं जातं. ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी एवढी ज्ञानासक्त होती, शिक्षणासक्त होती. ज्या व्यक्तीने 32 डिग्र्या घेतल्यात, भारतीय संविधान लिहिलं आणि एवढंच नाही तर त्यांच्या ज्ञानाचा समाजासाठी, भारतातल्या तळागाळातल्या व्यक्तीसाठी त्यांनी उपयोग केला. त्यांनी स्वतःचं जे आयुष्य आहे ते पणाला लावलं. स्वतःचं कुटुंब, स्वतःची पत्नी, स्वतःचं शारीरिक आरोग्य, स्वतःची मुलं हे सर्व पणाला लावलं आणि समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, सामाजिक सुधारणासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. त्यांनी समाजाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ज्या समाजाला हा मंत्र त्यांनी दिला त्यांनी तो किती गांभीर्याने घेतला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जे बाबासाहेब आंबेडकरवादी आहेत, जे आज मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत आहेत, आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्यांवर झेंडे घेऊन शहरभर आनंदाने फिरत आहेत, त्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारून बघावे की बाबासाहेबांनी ही जी त्रिसूत्री दिली होती यात खरोखरच मी, माझा परिवार, हा महाराष्ट्र किंवा भारत, खरंच आम्ही सर्वांनी मिळून बाबासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण केलं का? प्रत्येकाने स्वतःला विचारावं की आपण शिक्षण किती घेतलं. बहुतांश समाजातली जी आता युवा मुलं आहेत त्यांना बघितलं की असं वाटतं हा खूप उच्च शिक्षित आहे. अगदी छान कपडे अंगावर असतात, छान बूट असतात, एखादा गॉगलसुद्धा असतो, गळ्यात चैनी असतात, सगळं असतं. पण एज्युकेशन आणि ज्ञान याचा जर विचार केला तर त्या मुलाने स्वतःलाच विचारलं पाहिजे की माझं एज्युकेशन किती झालं आहे आणि मला ज्ञान किती आहे. तुम्ही म्हणाल की प्रतिकूल परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी जे रिझर्वेशन दिलं, आज त्या रिझर्वेशनला स्वातंत्र्य प्राप्त होऊन, रिझर्वेशन मिळून साधारण 70 वर्ष होऊन उलटलेले आहेत. म्हणजे आज जी व्यक्ती वृद्धावस्थेत आहे तिचा जन्मसुद्धा आरक्षणातच झालेला आहे. मग ते राजकीय आरक्षण असो, शैक्षणिक असो किंवा नोकरीमधलं असो, तर त्या आरक्षणाचा आपण फायदा किती घेतला. आणि जर तो फायदा आपल्याला नाही मिळाला तर याचा अर्थ त्या आरक्षणासाठी आपण पात्र होऊ इतकं शिक्षणच आपण नाही घेतलं. त्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा टक्का घसरला. नोकरीत टक्का घसरला म्हणजे कमी पैसा प्राप्त होणारी कामं आपल्याला करावी लागतात आणि त्यातून खूप कमी अर्निंग होतं. म्हणून शिक्षणाचे प्रॉब्लेम होतात. शिकता येत नाही म्हणून ज्ञान वाढलं नाही. तर जो त्यांनी पहिला या त्रिसूत्रीतला मंत्र दिला होता की शिका, पण आपण तो स्वीकारला नाही, आपण शिकलो नाही. शिकलो असेल तरी जेमतेम शिकलो, आणि जर एखादा शिकलंही असेल तरी तो 1, 2 किंवा हाताच्या कांड्यावर मोजण्या इतकी लोक असतील तर त्याला आपण समाज म्हणू शकत नाही. 100तले 90 तरुण जर कमी शिक्षण घेऊन, अर्धवट शिक्षण सोडून जर आज मोलमजुरी करत फिरत असतील तर आपण सगळेच शिकलो, आपण सगळे साक्षर आणि सुशिक्षित आहोत असं म्हणू शकत नाही. दुसरा या त्रिसूत्रीतला मंत्र आहे संघटित व्हा. आज समाजाची संख्या जेवढी असेल त्याला भागेला 9 केलं तर 9 जणांची बॉडी मिळून एक संघटना आपण स्थापन केली. अशा करोडो संघटना आपण स्थापन केल्या. नाव त्यात बाबासाहेबांचं आहे. मग त्या बाबासाहेबांच्या नावाभोवती संघ, संघटना, समिती, अमुक टमुक असे सगळे वेगवेगळे शब्द जोडून आपण रजिस्टर केले. म्हणजे समाज एक नाही राहिला, संघटित नाही राहिला. बाबासाहेबांनी सांगितलं होतं संघटित व्हा, पण तोही आपण, त्यांचा विचार जो होता तो धुळीस मिळवला, संघटितसुद्धा झालो नाही. केवळ
वेगवेगळ्या नावाच्या संघटना स्थापन केल्या नाही, तर वेगवेगळ्या नावाचे राजकीय पक्ष स्थापन केले आणि अशा प्रकारे सगळा समाज हा विखुरला. बाबासाहेबांनी केवळ बौद्ध धर्मियांसाठी काम केलेलं नाही, त्यांनी मागासवर्गीयांसाठी काम केलं. याच्यामध्ये अनेक जाती येतात, त्या प्रत्येक जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला नाही आहे. बाबासाहेब ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले होते, मग ते सयाजीराव गायकवाड जे गुजरातचे राजे होते त्यांच्याकडून निधी घेऊन किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून निधी घेऊन किंवा खूप वेगवेगळ्या पद्धतीने निधी घेऊन विदेशात जाऊन शिक्षण घेतलं, पोटाला चिमटा घेऊन शिक्षण घेतलं, लाईटाखाली बसून शिक्षण घेतलं. त्यातलं आम्ही निश्चितच आज तेवढी वाईट परिस्थिती नाही आहे, पण तरी आम्ही शिक्षण नाही घेतलं, संघटित नाही झालो. प्रत्येकाला एक पद हवं आहे संघटनेचा, तो अध्यक्ष असावा असं वाटतंय, पक्षाचा अध्यक्ष असावा असं वाटतंय. त्यामुळे आम्ही अनेक पक्ष, अनेक संघटना स्थापन केल्या आणि जी एकता होती, जी एकीची ताकद होती, ते गमावून बसलो. आज जिथे बघावं तिथे 10 माणसाचा 20 माणसाचा मोर्चा निघतो. तर अशा प्रकारे दुसरंही त्यांच्या ब्रीद वाक्य जे होतं त्यातला दुसराही जे त्रिसूत्रीतलं वाक्य होतं ते आम्ही पूर्णपणे फेल ठरवलं. आता राहिलं संघर्ष करा. संघर्ष करण्यासाठी एकी हवी, एकीची ताकद हवी. तेही आमच्याकडून आता होऊ शकत नाही, कारण आम्ही सगळे विखुरले गेले आहोत. राहिलं आमचे नेते, ज्यांच्यावर आम्ही अवलंबून आहोत. तुम्हाला असं जर वाटत असेल की ते नेते तुमच्यासाठी किंवा आपल्या समाज सुधारण्यासाठी काम करत आहेत, तर अतिशय चुकीचं आहे. बहुतांश नेते हे BJPच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. BJPकडून ज्या ऑर्डर निघतात, जे आदेश निघतात त्याचं पालन केलं जातं आणि तुमची दिशाभूल केली जाते. कैक लोक तर अनेक मंत्रिपदं भोगत आहेत, BJPची हाजी करून अगदी केंद्रीय मंत्रिपद मिळवतात आणि तिथे राहतात. बाकीचे अनेक सामाजिक नेते ज्यांना तुम्ही खूप मोठे नेते मानता, ते BJPच्या दावणीला आहेत. अनेक लोकांनी, अनेक बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी RSSमध्ये पदं घेतलेले आहेत आणि आपली आर्थिक स्थिती सुधारून घेतलेली आहे. ही आज समाजाची परिस्थिती आहे. एकूण बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याच माणसांनी, त्यांच्याच अनुयायांनी, त्यांनाच मानणाऱ्या व्यक्तींनी हरवलेलं आहे, अक्षरशः भुईसपाट केलेलं आहे. हा एक दुर्दैव विलास आहे. समाजाला कुठली स्थिती न राहिल्यामुळे किंवा समाजाच्या तरुणांनी काहीच अचीव न केल्यामुळे आता समाज म्हणून किंवा स्वतःला मोठं म्हणून मिरवायचं असेल तर मग आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं म्हणून मिरवलं जातं. किंवा बाबासाहेब जे एवढे मोठे आहेत, ज्यांचं जागतिक स्तरावर आदरानं नाव घेतलं जातं, ते आमचे आहेत. कारण आम्ही कोणीतरी आहोत हे सिद्ध करण्यासाठी कोणत्या तरी महापुरुषाशी भारतीय प्रत्येक माणूस हा नाव जोडत असतो. महाराष्ट्रात काही शिवाजी महाराजांशी नाव जोडतील, काही बाबासाहेब आंबेडकरांशी नाव जोडतील, काही महात्मा ज्योतिबा फुलेंशी नाव जोडतील, काही असे वेगवेगळ्या जे ऐतिहासिक महापुरुष आहेत त्यांच्याशी नावं जोडतात. आणि अगदी काही तर मायथॉलॉजिकल परिस्थितीत जाऊन आम्ही या ऋषीचे वंशज आहोत, त्या राजाचे वंशज आहोत वगैरे वगैरे सांगतात. कारण आमच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. मी इतका शिकलोय, मी आज IAS आहे, IPS आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे सांगण्यासाठी आमच्याकडे काही नाही आहे. शिक्षणाची डिग्रीसुद्धा नाही आहे. ना इलाज असतो आम्हाला कोण्यातरी महापुरुषांच्या नावाशी आमचं नातं कनेक्शन जोडावं लागतं आणि तेच होत चाललं आहे. बाबासाहेब आमचे आहेत, ते बाबासाहेब आमचे आहेत इतकं झालं की बाबासाहेबांव्यतिरिक्त जे या समाजाचे नाही आहे, बाबासाहेबांना मानणारे नाही आहेत किंवा कमी मानणारे आहेत, ते म्हणाले ठीक आहे बाबासाहेब तुमचे आहेत तर घ्या, हे बाबासाहेब तुमचेच. त्यांनी त्यांच्यात आणि आपल्यात एक दरी निर्माण झाली. बाबासाहेब तुमचे तर तुमचे, मग ते बाबासाहेबांकडे एवढं लक्ष द्यायला तयार नाही. ह्यातून कुठेतरी या द्वेषापोटी बाबासाहेबांना कधी पुतळ्याची विटंबना केली जाते. हे करणं अक्षरशः म्हणजे कमी बुद्धीच्या लोकांचं लक्षण आहे, असं होऊच नये तरीसुद्धा केली जाते. हे बरेचसे असे त्याच्यातून दुष्परिणाम निघून येतात. जर आम्हाला धर्माचा, जातीचा अभिमान आहे, तो कोणताही धर्म असो, जर आमची आर्थिक स्थिती नसेल तर आम्हाला एखाद्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधावं लागत असेल
आणि तिथे आम्ही आमच्या धर्माचा, आमच्या झेंड्याचा आधार घेत असू, तर आम्ही धर्मासोबत न्याय करतो का? आम्ही धर्माला आमचा फायदा होतोय की धर्माचा फायदा आम्ही घेतोय? हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर थोडक्यात आम्ही बाबासाहेबांना हरवलं. त्यांच्या जयंत्या साजऱ्या करून फार काही साध्य होणार नाही आहे. राजकीय क्षेत्रामध्ये ठसा उमटवला पाहिजे, मोठमोठ्या हुद्द्यावर आपण गेलो पाहिजे, तरच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने त्यांचा जयंतीचा आनंद साजरा होईल किंवा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो तर त्यालाही एक अर्थ प्राप्त होईल. अन्यथा हे सगळं पोकळ आहे, वरवरच आहे, यात काही दुमत नाही आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांशिवाय इतर कोणाला मानायलाच तयार नाही. मग ते चंद्रशेखर आझाद असो, ते भगतसिंग असो, ते इतर कोणतेही मोठे क्रांतिकारी असो, लाला लजपतराय असो, नाही तर आणखी कोणी असो, कोणाचं नावच घेत नाही. आम्ही फक्त बाबासाहेबांचंच नाव घेतो. जर ह्या क्रांतिकारांनी आपलं आयुष्य पणाला लावलं नसतं, हुतात्मे झाले नसते, आजीवन कारावास भोगला नसता, देश स्वतंत्र झाला नसता, तर बाबासाहेबांनी भारताचं संविधान कसं लिहिलं असतं? त्यामुळे बाबासाहेबांसोबत इतर जे कोणत्याही समाजाचे असो, मोठे ऐतिहासिक महापुरुष आहे, क्रांतिकारक आहे, त्यांचंही नाव घेणं गरजेचं आहे. पण आपण ते कधी घेत नाही. याची मला खंत वाटते की त्या सर्वांचं नावसुद्धा आपण घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो बाबासाहेबांची जयंती असेल ती मराठ्यांनी साजरी केली पाहिजे, शिवाजी महाराजांची जयंती असेल ती बौद्ध समाजाच्या लोकांनी साजरी केली पाहिजे. असं आम्ही सगळ्या महापुरुष हे कोण्या एका समाजाचे निश्चितच नव्हते. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा सर्व मागासवर्गीयांचे, ज्यांच्यावर अन्याय होतो त्या सर्वांचे नेते होते. त्यांनी त्या सर्वांसाठी काम केलं आहे. म्हणून आम्ही इतकं ह्या महापुरुषांचं वाटप करून घेतलं हे चुकीचं आहे की महात्मा फुले म्हणजे माळी समाज, शिवाजी महाराज म्हणजे मराठा समाज, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बौद्ध समाज, असं असू नये. पण दुर्दैवानं ज्या त्या समाजाने त्या समाजाच्या ऐतिहासिक महापुरुषांना केवळ आमचे केलं आणि त्यानंतर ते त्यांचेच होऊन राहिलेत. दुसरीकडच्यांनी त्यांना स्वीकारणं बंद केलं आणि म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आरक्षण तुम्हाला पुढे नेण्यासाठी देण्यात आलेलं नाही आहे. जरी आरक्षणाचा फायदा SC, ST, VJNT, OBC यांना या आरक्षणाचा फायदा झाला असता तर 70 वर्षामध्ये ब्राह्मण वर्ग हा पिऊन असता, चपराशी असता आणि ह्या समाजांची लोक मोठमोठे अधिकारी असते. परंतु आजही परिस्थिती तीच आहे की मोठमोठे अधिकारी ही लोकच आहेत. एकंदर भारतामध्ये ज्या काही 6,500, 7,000, 6,000 वॉटेवर ज्या काही जाती असतील त्या सर्व जातींना आरक्षणाच्या नावाखाली आरक्षणात घुसवलेलं आहे आणि 50% आरक्षण आहे. उरलेल्या ज्या एका बोटाच्या कांड्या इतक्या 3 ना 4 जाती असतील त्या 4 जातींना उर्वरित 50% आरक्षण आहे. हा आरक्षित समाज म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि खरं आरक्षण अतिशय 4 जातींना खरं आरक्षण आहे ते 50% आहेत. त्यांची लोकसंख्यासुद्धा कमी आहे. ब्राह्मण, ठाकूर, अमुक टमुक ज्या 2-4 जाती आहेत त्या लोकांना 50% आरक्षण आहे खऱ्या अर्थानं आणि तुम्हाला सगळ्या जातींना मिळवून या 50% आरक्षणात घुसवलेलं आहे ज्या भारतात आहे. हे तुम्हाला समजणार नाही. आरक्षण सोडल्याशिवाय प्रगती होणार नाही असं जर मी म्हटलं तर तुम्ही माझा पत्ता शोधाल आणि माझ्या घरावर दगडं फेकाल. पण हे सत्य आहे की आरक्षण सोडल्याशिवाय तुम्ही प्रवाहात येऊ शकत नाही आणि त्याचा उत्तम पुरावा हाच आहे की गेल्या 70 वर्षात अजूनही तुम्ही आरक्षणाने कुठेही पुढे आलेला नाही. व्यवस्था केलेली आहे. आरक्षणात तुम्हाला शिक्षण मिळेल. बाकी इतर परीक्षा तर जाऊ द्या. तुम्ही UPSC, MPSCमध्ये जरी खूप चांगल्या रँकमध्ये पास झाले तरीसुद्धा इंटरव्ह्यू घेणारी तीच लोक आहेत. तिथे द्रोणाचार्य बसलेत. ते एकलव्याचा अंगठा कापल्याशिवाय सोडत नाही. तिथे गेले की त्यांना तुमची जात कळते, तुमचा धर्म कळतो आणि त्यानुसार इंटरव्ह्यू घेताना जर त्यांचा कोणी मुलगा असेल
तर त्याला 250-200 मार्क दिले जातील, तुम्हाला 165-140 मार्क दिले जातील, तुमचा रँक काही असो, आणि तिथून तुमची हकालपट्टी सरळ घरी. त्यामुळे ह्या आरक्षणाचा फायदा कवडीचा होत नाही आहे. पुढे यायचं असेल तर आम्हाला स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे, आम्हाला आरक्षण नको आहे, आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून चालायचं आहे, आम्हाला हे ऊच नीच श्रेष्ठ कनिष्ठ ही भावनाच नको आहे. आम्ही कनिष्ठ नाही, आमच्यामध्ये ती धमक आहे. आम्ही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहोत आणि आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बुद्धीला चॅलेंज करू शकतो, तुमच्या शिक्षणाला चॅलेंज करू शकतो. आज जे गवई साहेब आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले होते, पण ही फार 1% सुद्धा नाही आहे. करोडोमध्ये एखादा व्यक्ती तिथे जाणं म्हणजे ही सामाजिक प्रगती नाही आहे. तर अशा प्रकारे ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षित समूहांच्या पायात बेड्या घातलेल्या आहेत आणि तीच लोक पुढे जात आहेत ज्यांना पुढे जायचं आहे, फक्त तुमची दिशाभूल केली जाते. आरक्षणाबाबतच्या विरोधात कोणी बोलायला लागलं की तुम्ही पेटून उठता, नव्हे, तुम्हाला पेटवलं जातं, तुमचे नेते तुम्हाला पेटवतात, कारण तुम्हाला आरक्षणाच्या बंधनातच या आरक्षणाची भीती घालून तुम्हाला दावणीला बांधून ठेवता येतं, तुम्हाला गुलाम बनवता येतं. तेच हे करत राहिलेले. तुमचे नेते तुम्हाला कधीही याचं गणित समजून सांगणार नाही की या आरक्षणाच्या ह्या पर्सेंटेजमुळे तुम्हाला मागे ठेवण्यात येतं. आरक्षण नाकारा. तुम्ही आरक्षित आहात एखाद्याला, म्हणजे 100ला घरी पाठवून एकाला नोकरी लागली की लोक आपल्या ज्या आरक्षित समूह आहेत त्यांच्याकडे असे बघतात की अरे हे ते फुकटे, ह्यांना नोकरी मिळते, ह्यांना कमी शिकले तरी नोकरी मिळते, ह्यांचं पर्सेंटेज कमी असलं तरी नोकरी मिळते, हेच ते आमची संधी हिरावतात, तुच्छतेने बघतात. अशी परिस्थिती मुळात नाही आहे. खरं तर आपल्याच नोकऱ्या आपल्या हातून जातात ह्या आरक्षणामुळे. हे समजत नाही आपल्याला, कारण हे आरक्षण म्हणजे एक मृगजळ आहे. त्याचं गणित मांडताना ते नीट मांडलेलंच नाही आहे. ओबीसी समाजाचं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे ओबीसी समाजाला. 19% आरक्षण म्हणजे 100 जागा निघाल्या कुठेही तर 19 मुलं ओबीसी समाजाची लागतील. ओबीसी समाजाला खूप असं छाती भरून आल्यासारखं वाटतं की आरक्षण आहे म्हणून आमची 19 मुलं लागली, नाही ते या शाळेवर आमचा हा लागला नसता, त्याच्यात आमचा लागला नसता. पण त्या 19% आरक्षणामध्ये 346पेक्षा 5-6 जाती अधिक आहे. त्यामुळे त्या 346च पकडा, 346 जातीपैकी फक्त 19 मुलं लागतात आणि 327 मुलांना, 327 जातीच्या मुलांना घरी पाठवलं जातं. त्या आरक्षणामुळे फायदा होत नाही, नुकसान होतं. तर ही गोष्ट ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी तुम्ही आरक्षण झुगारून पुढे याल. पण मुळात या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल त्यासाठी शिकलं पाहिजे. आणि जर शिकणारच नाही तुम्ही तर नाक्यावर जाऊन उभं राहून मजुरी करण्यापेक्षा पर्याय नाही, किंवा रिक्षा चालवून मजुरी करण्यापलीकडे पर्याय नाही, मिस्त्री होण्यावाचून पर्याय नाही, किंवा एखादा छोटा मोठा धंदा करून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे आज ह्या सगळ्या गंभीर गोष्टीचा 135व्या जयंतीनिमित्त सर्व मागासवर्गीय जे समाज आहेत त्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि बाबासाहेबांचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल, त्या त्रिसूत्रीचा अवलंब कसा करता येईल, त्याच्यावर काम कसं करता येईल, यासाठी गट तट पक्ष संघटना मोळीत काढून एकत्र आले पाहिजे. जसे गुजराती मारवाडी एकमेकांना शिक्षणासाठी मदत करतात तसे समूह स्थापन करून एखाद्या गरीब पण बुद्धीने तल्लख असलेल्या मुलाला आर्थिक मदत केली पाहिजे, त्याला पुढे नेलं पाहिजे. त्याचा एक बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्माला आला पाहिजे किंवा त्याला बाबासाहेब आंबेडकरसारखं घडवलं गेलं पाहिजे, तरच खरोखर समाज पुढे गेला असं म्हणता येईल. अन्यथा आपण बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं, त्यांचं स्वप्न आपण उद्ध्वस्त केलं असं म्हणण्यापलीकडे आपल्याकडे कुठला दुसराही पर्याय नसेल. धन्यवाद.